दसऱ्याची साफसफाई करायची होती आणि कारभारी उत्साहामध्ये जोमात आलेले आणि माळा साफ करायला वरती चढले, तर तिथं जाऊन नेमकेच अडकले. ना हलता येईना, वागता होईना, ना पलटी व्हायला होईना झाले. एवढं जाम हसायला आलो ना, पोट धरून आम्ही हसलो. एकतर आमचा माळा बारका आहे आणि तिथं कसं ॲडजस्ट फॅन असल्यामुळे तिथं धूळ जास्त होते. मग काय कसा तरी त्यांनी घालिंग लोटांगण करत माळा साफ केला. ही माझी बारकी पिल्ली पण वर चढलेली होती. सगळं सामान खाली काढलं, भांडी वगैरे काढली, किचनचा सगळा पसारा बाहेर काढून ठेवला आणि घरातले जाळे वगैरे काढून ठेवले. हे माझ्या सासूबाईचं कपाट आहे बरं का. 30-40 वर्ष झाले ह्या कपाटाला. प्रत्येक वेळेला निघल तेव्हा त्याचा नट टाईट करायला लागतो, जपून घासावं लागतं. काय करणार, सासूबाईचं आहे ना. पण आता अशी गंमत झाली की असलं जर्मलचं कपाट आहे ना, भेटत पण नाही आणि धुतल्यानंतर एकदम असं चमकतं, छानपैकी चमकतं. म्हणून मला ते आवडतं आणि मी त्याला चांगलं जपते. आणि त्यांनी माझं कपाट बाहेर घासोस तर ह्यांनी सगळं सामान म्हणजे हॉल साफ करायला घेतला. मी पटकन किचनची स्टाईला वगैरे घासल्या. आता इथं डायरेक्ट मी पाणी नाही ओतलं, ओल्या कपड्यानं चांगलं पुसून घेतलं. कारण का पाणी ओतलं असतं ना, सगळीकडे किचनमध्ये पसरलं असतं, खूप जास्त पसारा अजूनच काम वाढलं असतं. एकतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी साफसफाई काढणार होती, तर कारभारी कसे म्हणाले, उद्या कशाला एकटी करत बसते, चल आपण दोघं एकत्र करूया. संध्याकाळी 7 वाजता साफसफाईला सुरुवात केली. म्हणले केली तर खरं, आता किती वाजता होते काय माहीत. कारण का मी एकटी काढते तर पूर्ण दिवस जातो, पण कारभारी मदत करत होते ना, म्हणून माझं काम पटापट होत होतं. आणि लय भारी वाटलं ते. मला बोले ना, कशाला आत्ता तर आजारात उठलेच, अजून आजारी पडायचीच, त्यापेक्षा मी मदत करतो. आता काय जेवणाचा विचार केला नव्हता, नाश्ता नव्हता केला, आम्ही डायरेक्ट साफसफाईला काढलेली होती. भांडी सगळी तर घासून झाली. म्हणलं पोटाचा पण काहीतरी विचार केला पाहिजे. भूक तर लागलेली होती, म्हणून पटकन नाही ना भांडी घासून पुसून घेतली आणि तांदूळ साफ केला. आता भाजी पण करायला भाजीलाच गेले नाही तर भाजी तरी कशाची करणार. म्हणलं जाऊ दे, भात तरी ठेवूया, नंतर आठवल तसं काहीतरी करूया. एवढा सगळा पसारा बाकी होता. अजून डबे घासायचे होते.